आता बघा, आता आपण स्पेसिफिक आलो स्ट्रेस आणि स्ट्रेन, राईट? स्ट्रेन काय, जी आपण डेव्हलप करतोय. स्ट्रेस काय, आपण डेव्हलप केल्यामुळे त्या मटेरियलचा जो रिस्पॉन्स येतोय ते आहे स्ट्रेस, बरोबर? सो कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपण डेव्हलप करतोय ना, राईट, ते आपलं कायम एक्स ऍक्सिस वरच असतं. याला बेसिक गोष्टी म्हणतात. ओके, सो या बेसिक थिंग्स आहेत ज्या आपण डेव्हलप करतोय. याचा अर्थ आपल्याला त्याच्या नोन व्हॅल्यूज माहिती आहे आणि त्या कायम हॉरिझॉन्टली आपण मूव्ह करू शकतो. ओके, आणि त्याच्यावरून जो काही रिस्पॉन्स येणार आहे, समोरून जे ऑब्झर्वेशन्स असणार आहेत आपले, तो आपला असणार आहे स्ट्रेस. ओके, तोच आपल्याला काय असणार आहे, स्ट्रेस. म्हणजे कळलं तुम्हाला? स्ट्रेन म्हणजे आपण डेव्हलप करतोय आणि ते डेव्हलप केल्यानंतर मग मटेरियलचा काय रिस्पॉन्स असणार आहे, त्याचा हा पूर्ण रिलेशनशिपचा आपला ग्राफ आहे. ओके, सो त्याच्यानंतर बघा, आता आपण पूर्ण आपल्या स्ट्रेस आणि स्ट्रेन हे हा माइलस्टोनचा आहे. ओके, त्याचा जो आपण डेव्हलप करतो त्याची स्ट्रेन तसा त्याचा काय रिस्पॉन्स आहे आपण ते बघूया. बघा, हा इथे 0 पॉइंट आहे, हे इथे 45 डिग्री अँगलवर मी जेवढा स्ट्रेन अप्लाय करतोय, यस, जेवढा मी स्ट्रेन वाढवतोय, ओके, तेवढंच माझं काय वाढतंय, मटेरियल काय करतंय, छान रिस्पॉन्स देतंय स्टार्टिंगला, सेम इक्वल बरोबर त्या प्रमाणामध्ये आपल्याला रिस्पॉन्स देतंय. ते कुठपर्यंत देतंय म्हणजे लेट्स से हा पॉइंट ए आहे. ओके, पॉइंट ए आहे. देन त्याच्यानंतर हा पॉइंट बी आहे. ओके, हा पॉइंट बी आहे. देन हा सी डॅश, ओके, हा डी आणि हा पॉइंट ई. ओके, आणि आपण इथे देऊया एफ. ओके, सो बघा, आता हे खूप ब्युटिफुली तुम्हाला समजेल, राईट? सो पहिलं तुम्ही त्याला एक सर्टन, तुम्हाला त्याच्या एका एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये त्याला पुट करायचं आहे ना, त्याचे ओरिजिनल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे प्रॉपर्टीज माहिती करून घेण्यासाठी, राईट? जसं माणसाचं तसं आपण मटेरियलचं म्हटलेलं आहे. सो मी त्याला एक स्ट्रेट डेव्हलप केलाय. आता मटेरियलचा रिस्पॉन्स आलाय. सुरुवातीला मी जेवढा देतोय तेवढा तो मला रिस्पॉन्ड करतोय, सेम इक्वल अमाउंट मध्ये, सेम प्रपोर्शनेट मध्ये. म्हणून आपल्याला ए काय होतो, आपल्याला ए होतो प्रपोर्शनल लिमिट. ओके, म्हणजे एच्या बियॉन्ड गोष्टी बदलत आहेत, पण अंटिल ए इक्वल म्हणजे बरोबरीचा मुकाबला. टर्म ऑफ वॉर तुम्ही पाहिलं असेल, जेवढा मी इथून जोर लावतोय, ओके, तेवढाच तो समोरून पण मला तेवढा चांगला रिस्पॉन्स देतोय. सो अंटिल ए आपल्याला प्रपोर्शनल लिमिट आहे. ओके, सेम प्रपोर्शन मध्ये दोन्ही जे साइन्स आहेत ते एकमेकांना इक्वल टफ देतात. देन त्याच्यानंतर बी आपला असतो इलास्टिक लिमिट. म्हणजे आता काय होतं म्हणजे स्ट्रेन तुमच्या हातामध्ये डेव्हलप करणं, राईट? आणि तुम्हाला खरं तर त्याला त्याच्या फेलियर पर्यंत, तुम्हाला त्याच्या अंटिल एक्स्ट्रीम कंडिशन पर्यंत त्याला घेऊन जायचं आहे ना, हे तर तुम्हाला माहिती आहे. सो तुमचा हा स्ट्रेन कुठेच थांबणार नाहीये. ओके, हा असा लिनियरली तो इन्क्रीज होतच जाणार आहे, राईट? सो आता तुम्ही तर थांबत नाही आहात, पण त्याची पण काहीतरी कॅपॅसिटी होती ना तुम्हाला सेम फाईट करायची. त्याच्यानंतर काय होतं म्हणजे थोडीशी हलचल होते. हलचल कुठे होते माहितीये, मॉलिक्युलर लेवलवर होते, राईट? सो मॉलिक्युल्स आहेत ना, काही काय करतात माहितीये, ह्या इलास्टिक लिमिट मध्ये थोडंसं ना म्हणजे चलबिचल त्यांच्यामध्ये व्हायला लागते. हे काय इलास्टिक लिमिट. देन त्याच्यानंतर सी आणि सी डॅश आहे ना, सी आणि सी डॅश बघा, हे यील्ड पॉइंट्स आहेत. हे यील्ड पॉइंट्स इथे ऍक्च्युअल मध्ये कार्बन स्लिपेज होतात, म्हणजे त्यांच्या मॉलिक्युल्स आहेत ना ते ऍक्च्युअली खाली होतात, राईट? मी तुम्हाला म्हटलेलं बाउंड्री कंडिशन आपली चेंज होते, पण मॉलिक्युल्स कमी जास्त होत नाही, ते आहे तेवढेच राहणार, रिमेन सेम. सो इथे काय होतं, जे कार्बन स्लिपेज ऑकर्स होतं त्याचे डिफॉर्म्स होतात हे, राईट? सी टू सी डॅश म्हणजे तो एकदम असा प्रपोर्शनली असा मस्त त्याला रिस्पॉन्ड करत पुढे चाललाय. त्याच्यानंतर थोडीशी हलचल झाली आणि डायरेक्ट तो ड्रॉप होतो. डायरेक्ट म्हणजे बघा, ह्या पॉइंटचा सी हा इथे याची स्ट्रेस किती आहे आणि सी डॅशला नक्कीच कमी आहे. म्हणजे ज्याला काय वाटू शकतं झालं हितपर्यंतच ह्याच्यामध्ये खरी ताकद होती, कुठल्या लोअर एंड पॉइंट पर्यंत. ओके, आणि देन त्याच्यानंतर काय होतं माहितीये, तो थकतो ना बिचारा, तुटला आहे ना तो, बरोबर, हाडलाय तो. सो तो काय करतो, त्याच्यानंतर आहे ना
देन त्याच्यानंतर एक सर्टन असा टाइम येतो की तुम्ही स्ट्रेंथ डेव्हलप केली ना तरी सुद्धा तुम्हाला मटेरियल मधून रिस्पॉन्स येत नाही, कॉन्स्टंटच राहतं. आणि आपण त्याला काय म्हणतो, पीआर म्हणजेच काय माहितीये, पीआर म्हणजेच प्लास्टिक रिजन. ओके, प्लास्टिक रिजन म्हणजे ते काय झालं, मटेरियलला तुमच्या क्रॅक गेलेली आहे, ते तुटलेलं आहे सी डॅशला, राईट. सो तुमचा लोअर यील्ड पॉइंट आहे. सो फ्रॉम लोअर यील्ड पॉइंट सी डॅश टू डी तुम्ही स्ट्रेंथ किती डेव्हलप केली, इन्क्रीज केली, तरी तुमची स्ट्रेस तुम्हाला इथे मिळत नाही. सो जगाला वाटतं हा संपला, ह्याच्यामध्ये ही एवढीच अंटिल सी डॅश पर्यंत ताकद होती. पण तो उठतो, तो शेवटचा तुटण्यासाठी, पूर्ण ब्रेक होण्यासाठी तो शेवटचा अल्टिमेटली तो उठतो, राईट. सो तो शेवटचा ब्रेक होण्याआधी तो बघा डी पासून एका पॉइंटला म्हणजे कॉन्स्टंट झालेला असताना तरी पण तुम्ही स्ट्रेंथ थांबवत नाही. त्याच वेळेला तो फ्रॉम डी टू ई तो त्याच्या एक्स्ट्रीम स्ट्रेंथ वर जातो. अजून त्याची स्ट्रेंथ ही इलास्टिक लिमिट पर्यंत लिमिटेड होती, आता तो ई पर्यंत जातो. ई म्हणजेच काय, त्याची ई म्हणजेच काय आहे, इथे मी लिहितो, ई म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेंथ. ओके, तो अल्टिमेट स्ट्रेंथ देतो, ती व्हॅल्यू देतो आणि डायरेक्ट खाली फॉल डाऊन होतो, संपतो. आणि हे मग नंतर टफनेस शी रिलेट करतं किंवा आपण याला म्हणतो मॉड ऑफ रप्चर. हे आपल्या पुढच्या टर्म्स आहेत. सो हे तुम्हाला कळलं. आता बघा क्विक वे मध्ये सांगतो तुम्हाला. ज्या मुलांना 1-2 वर्षांपेक्षा जास्त टाइम झालेला आहे प्रिपरेशन मध्ये आलेला, ज्यावेळेला तुम्ही ठरवता प्रिपरेशन करायचं त्यावेळेला तुम्ही कॉलेज टाइम मध्ये असता. सो त्याला फ्रेश असतं, माइंड फ्रेश असतं, आपल्याला काय करायचं हे कळलेलं असतं, आपल्याला काय साध्य करायचं हे कळण्याचा आनंद झालेला असतो. आपण त्या मार्गाला आपली वाटचाल चालू करतो. सो सुरुवातीचे काही दिवस, समोरचे एक्झामचे काही आपल्याला प्रतिकूल दिवस आले ना, म्हणजे एक्झाम डिफिकल्ट असू दे, तुमच्यासमोर काही टास्क असू दे, चॅलेंजेस असू दे, तुम्ही जस्ट पास आउट होताय किंवा झालेले आहात, त्यावेळेला तुम्ही ते सर्व बेअर करता. येस, तुम्ही सर्व ते कॅरी करता आणि तुमच्यामध्ये जोश असतो ना, ते नवीन उत्साह असतो. येस, ते तुम्ही एकदम म्हणजे बघा, तो हा पोर्शन आहे फ्रॉम O to A, राईट. म्हणजे काय, समोरून किती आव्हानं आली, म्हणजे किती स्ट्रेन आला, तरी त्यावेळेला तुम्ही तेवढा चांगला छानपैकी त्याला रिस्पॉन्ड करता. ओके, पण त्याच्यानंतर प्रत्येकाची लिमिट असते. काय होतं माहितीये, एक थोडंसं हलकंसं एक फेलियर जर तुम्हाला पुढे फेस करावं लागलं, प्रत्येकाला ज्याचं त्याला पचवायची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. तसंच मटेरियलच आहे. सो आता काय होतं माहितीये, किंवा काही एक्सटर्नल फॅक्टर्स असतात ते तुम्हाला अफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल तुमचे एक्झाम सेंटर असू दे, एक्झाम पोस्टपोन झालेली असू दे, जागा कमी आलेली असू दे, राईट, तुमच्या कॅटेगरीमध्ये असू दे, काही असू दे, हे सर्व तर एक्सटर्नल रिझन्स आहेत. सो त्यावेळेला काय होतं, तुमच्या हलवीच्या चलवीच्या व्हायला होते की अरे मी घेतलेला निर्णय, तोपर्यंत तुम्हाला कधीच डाऊट येत नाही, पण त्यावेळेला वाटतं अरे असं कसं होतंय, माझं तर चुकत नाहीये ना. हे ज्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा मनात शंका येते ना, शंकेची पाच सुटते, त्यावेळेला लिटरली एक तडा गेलेला असतो. देन त्याच्यानंतर लिटरली एक सर्टन टाइम असा येतो, तोपर्यंत तुम्हाला फेलियर तुम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे आणि पुढचा काही दिवस आहे ना तुम्हाला काहीच बोलू लागत नाही. तुमच्या बरोबरचे सर्व चांगले त्यांच्या आयुष्यात काम करत असतात आणि तुम्ही जर जागेवर स्टक असाल ना, तर लिटरली एक तो प्लास्टिक रिजनवाला टाइम येतो. पण तुमचं, मी हे सांगायचं, हे रिलेट करायचं कामच हे आहे की बघा, तुम्हाला जर वाटत असेल की मी 6 महिन्यांपूर्वी म्हणजे ह्या इलास्टिक लिमिट हा बी होता, ह्या इलास्टिक लिमिट पर्यंत मी लावली ताकदच, माझी खूप ताकद लावली, माझं सर्वतोपरी मी दिलं, की प्रचंड मेहनत घेतली, हे जर तुम्हाला वाटत असेल ना, तुमची कॅपॅसिटी त्याच्यावरची आहे. ते तुम्हाला एकदा फेलियर झालं त्याच्यानंतर ते तुम्ही आजारात गोंजारात बसा, त्याच्यानंतर एक टाइम गेला ना, परत उठणं हे तुमचं कर्तव्य आहे, राईट. त्याच्यानंतर उठून तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलवर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आणि फ्रॉम अल्टिमेट स्ट्रेंथ त्याच्यानंतर जो तुमचा डीप असेल ना, तो काय तो डीप नसेल, तो तुमच्या पुढच्या फेज मधला तो काय हाय असेल, म्हणजे तुमच्या यशाची इथून पुढे सुरुवात झालेली असेल, राईट. सो आय होप की मी तुम्हाला माझे हे एवढे एफर्ट घ्यायचं कारणच होतं, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा खूप क्रिटिकल पोझिशनवर असणारा सब्जेक्ट आहे फॉर ऑल सिव्हिल इंजिनियर्स हू कम आउट हिअर टू प्रिपेअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे कन्सेप्ट तुम्हाला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये पण बघायला मिळणार आहे, राईट. देन त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली पुढच्या आपले स्ट्रक्चरचे सब्जेक्ट्स आहेतच त्याच्यामध्ये, पण तुम्हाला पहिल्यांदा मी आज हा ट्राय केला की तुम्हाला पहिलं तर म्हणजे सॉलिड ते आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये कुठलं शिकतो, सॉलिड इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये कुठलं शिकतो, हे मला पडलेले प्रश्न आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला पण पडायला पाहिजे.
आणि त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आजचा सेशन चालू केला. आपण प्रत्येक वेळेला आपण एवढा वेळ नाही देणार, पण डेफिनेटली आज सॉंगचा पहिला लेक्चर आहे, पहिला नीट आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितच हे समजून घ्यायचं आहे, कारण सॉंग खूप मार्क्स किती पण येऊ दे, पण सॉंग हा खरोखर खूप महत्वाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. रेल्वे रूटमध्ये जसे जंक्शन्स असतात ना, तसा हा समजा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपलं जंक्शन आहे. ह्याच्या मागे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, देन सॉंग येतो, मग पुढे एक टॉस कडे रस्ता जातो, एक आपल्या जिओटेक कडे रस्ता जातो, अजून सर्वे, हायवे, एन्व्हायरमेंटल असे रस्ते त्याचे फाटे फुटत जातात. पण सॉंग खूप महत्वाचं आहे, राईट? सो आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. तुमचा काही फीडबॅक असेल, काही कळलं नसेल तर डेफिनेटली आपल्या चॅट बॉक्स किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे तिथे तुम्ही मेसेज करू शकता. सो हॅव अ गुड डे. जय हिंद.